एक नजर हेडलाईन्सवर। भोर तालुक्यामध्ये अत्याचारानंतर 4 वर्षीय चिमुकलीची हत्या, संतप्त ग्रामस्थांची बंदची हाक, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। भोरमधल्या अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, कठोर कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश। टीसीएस प्रकरणातल्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार, महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। नीदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल, टीसीएस लैंगिक छळ प्रकरणात नीदा खान संशयित आरोपी। परळीमध्ये दर सोमवारी मांस विक्री बंद राहणार, भाविकांच्या भावना लक्षात घेऊन पालिकेचा निर्णय। अमरावतीमध्ये निघणार बच्चू कडूंची स्वागत यात्रा, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीकडे लक्ष। महापौरांकडून नालेसफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी, चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मधल्या नाल्यांची पाहणी। परतवाड्यामधल्या मुख्य आरोपींची पोलीस कोठडी संपणार, उझेर खान, इक्बाल खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार। भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी, एकाच वेळी सर्वांच्या फोनवर सायरन वाजून अलर्ट, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी, सरकारचं आवाहन। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा यंदाचा निकाल 89.79%, यंदा 12वीच्या निकालामध्ये 2.9% घट, यंदा ही मुलींची आणि कोकण विभागाची बाजी। नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक। रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात, नाशिकच्या द्राक्ष निर्यातीमध्ये मोठी घट, यंदा 70% द्राक्षांचं उत्पादन घटलं। येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 36 गावांचं 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। उष्णतेमुळे बुलढाण्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड, अपर वर्धा प्रकल्पामध्ये 49% जलसाठा। श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानंच केली वडिलांची हत्या, दत्तनगर भागातल्या घटनेनं परिसरात खळबळ। कीर्तनकार इंदोरीकरांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा, इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी, संगमनेरमध्ये 100 एकरवर होणार थाटात लग्न, साखरपुडा देखील होता चर्चेत। इराणच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांची मोठी हानी, शस्त्रसामग्रीसह अत्याधुनिक प्रणालींचं नुकसान, 8 देशातल्या 16 लष्करी तळ उद्ध्वस्त। ट्रम्प यांचा युरोपियन युनियनच्या कार आणि ट्रकवर 25% टॅरिफ, पुढच्या आठवड्यापासून कर लागू होणार, ट्रम्प यांची माहिती। आज चेन्नईमध्ये पिवळ्या वादळासमोर भिडणार निळं वादळ, मुंबई आणि चेन्नई आमने सामने।